ज्याने अखंड ज्ञानदान करण्याच्या या सेवेतून आज सेवानिवृत्त होत असलेले आपले सर्वांचे लाडके आदरणीय मार्गदर्शक श्री चंद्रकिशोर बाटके सरांचा आज सेवापूर्ती सोहळा आपण आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्या निमित्तानं उपस्थित सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, आप्तेष्ट, नातलग या सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी सभागृहात उपस्थित राहायचंय। अगदी काही वेळातच आपण या कार्यक्रमाची ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे, जे महाराष्ट्रातील प्रख्यात अशा पद्धतीचे विधी तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे, सांगायला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रातील जे दिग्गज विधी तज्ञ आहेत त्या विधी तज्ञामध्ये एक उल्लेखनीय यशोशिखरावरचं नाव म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे साहेबांचं आहे। आणि याचा सार्थ अभिमान आहे की आजच्या या कार्यक्रमाला त्यांची आवर्जून उपस्थिती या ठिकाणी जाणवते आहे। त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं, शिक्षण संकुलाच्या वतीनं मी आदरणीय ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे साहेबांचं हार्दिक 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 स्वागत करतो। अगदी काही वेळातच आज या सेवापूर्ती सोहळ्याला सुरुवात होत आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमासाठी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी या पंचक्रोशीमध्ये उच्च शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि गोरगरीब कष्टकरी दीनदलितांच्या पोरांना व्यावसायिक आणि उच्च शिक्षण घेऊन अनेक ठिकाणी आपलं कार्यकर्तृत्व दाखवण्याची त्यांच्यामुळे संधी उपलब्ध झाली, तसे या भागाचे भूषण, ज्यांचं महाराष्ट्र शासनाने सुद्धा दलित मित्र पुरस्कार देऊन सन्मान केला, शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक म्हणून ज्यांचं नावलौकिक आहे असे आमचे आदरणीय सचिव डॉक्टर महेशजी गोलेकर साहेब, त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवावं असं मी त्यांना विनंती करतो। आजचे सत्कार मूर्ती माननीय श्री चंद्रकिशोर बाटके सर व त्यांच्या सौभाग्यवती या दोघांना पण विनंती आहे की आपण दोघे व्यासपीठावरती विराजमान व्हावं। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित, ज्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य या कार्यक्रमाला निर्माण झालं, असे ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे साहेब, जे महाराष्ट्रातील जे दिग्गज उज्ज्वल निकम या वकिलांचं जसं नाव घेतलं जातं, अगदी त्याच फळीतले आणि नावाजलेले महाराष्ट्रातील प्रख्यात वकील म्हणून ज्यांचं नाव लौकिक सर्व दूर आहे असे ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे साहेब या आवर्जून या कार्यक्रमाला लावले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। याबरोबरच या व्यासपीठावरती माननीय श्री सोमनाथ गुरवजी, माजी नगरसेवक धाराशिव, यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हावं। याबरोबरच विधान भवनामध्ये ज्याने संपूर्ण अधिवेशनाचं रेकॉर्डिंग करतात अशा प्रकारचे नंदू वाघ साहेब, तेही आवर्जून मुंबईहून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। त्या ठिकाणी आई साहेब, आपणास विनंती आहे की आपण आई बसल्या म्हणत सर, तुम्ही वर बसा। आई साहेब, आपण पण पुढे यायचं इकडं। खऱ्या अर्थानं आपल्या कार्यकर्तृत्वामुळे आणि आपल्या मार्गदर्शनामुळे आजचा हा दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, म्हणून आई साहेबांना विनंती आहे की आपण ही या ठिकाणी पुढे यायचंय। आमच्या महाविद्यालय विकास समितीचे आदरणीय उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी प्रकाशदादांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन आवारे सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान व्हायचं। याबरोबरच नारायणरावजी बोत्रे, माजी नगराध्यक्ष भूम, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा समोर यायचंय।
सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्य धन्य अशी भारतीय संस्कृती जिच्या म्हणलं जातं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण असं महत्व आहे. गुरुनी केलेल्या ज्ञान दानाच्या जोरावरच आपण आपल्या यशाची शिखर पार करत असतो. म्हणून या ठिकाणी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बालाघाटाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बालाघाटाच्या कुशीत अनेक पिढ्यांना ज्ञान संपन्न करण्यासाठी शिवसंस्कारातून शिक्षणाबरोबरच सामाजिक व मानवी मूल्य रुजवण्यासाठी सज्ज झालेल्या या रायगड ज्ञान मंदिरात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विशेषतः आपल्या संस्थेमध्ये श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयात या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन देणारे, ज्ञानाचा अखंड दिवा तेवत ठेवणारे आणि अनेक पिढ्यांना घडवणारे आदरणीय प्राचार्य चंद्रकिशोर वीरभूषण बाटके सरांचा आज आपल्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज सेवा गौरव अर्थात कार्य गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं, शिक्षक बंधू भगिनींचं, ग्रामस्थांचं व तसेच अनेक माझ्या या ठिकाणी उपस्थित मित्रांचं, विद्यार्थ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांना संमिश्र असा दिवस आहे. एका बाजूला आज सरांचा निरोप अर्थात सेवाचा निरोप आणि प्राचार्य डॉक्टर चंद्रसेन आवारे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या प्रास्ताविकाने करावी. सरावर प्रेम करणारे आदरणीय सन्माननीय सर्व नागरिक, समोर बसलेले प्रेक्षक बंधू, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, गावातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, इंजिनियर, समाजसुधारक, पत्रकार आणि सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण एक महत्वाचा कार्यक्रम घेत आहोत. आज आपण सर्वजण प्राध्यापक चंद्र किशोर बारटक्के, प्राचार्य श्री छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय खर्डा यांच्या सेवा निवृत्तीच्या अर्थात सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. त्यासाठी मी प्रस्तावित करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. थोडक्यात मी माझ्या संस्थेची माहिती देतो, कारण बरेच लोक नवीन आलेले आहेत. श्री छत्रपती शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाची स्थापना आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर महेशजी गोलेकर साहेब यांनी केलेली आहे. त्यांनी अतिशय कष्टातून आणि संघर्षातून ही संस्था नावारूपाला आणलेली आहे. या संस्थेच्या स्थापनेमुळे खर्डा आणि खर्डा परिसरातील तमाम विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय या ठिकाणी झालेली आहे. आज या संस्थेत श्री छत्रपती कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालय खर्डा तसेच श्री छत्रपती कनिष्ठ व्यावसायिक महाविद्यालय खर्डा आणि श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा कला व सायन्स ह्या शाखा कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक याचा देखील MA मास्टरचा कोर्स आम्ही चालवत आहोत आणि याच वर्षी आम्ही नाशिकचाच फिलिप हा अभ्यासक्रम देखील सुरू केलेला आहे. आज आमच्या महाविद्यालयामध्ये एकूण 550 विद्यार्थी कार्यरत आहेत. आमची संस्था आणखी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याच्या विचारामध्ये आहे. यावर्षी BSc नर्सिंगचा प्रस्ताव आम्ही टाकलेला आहे आणि तो शासन दरबारी आहे. त्यासाठी जी हा कार्यक्रम जिथे होत आहे त्यासाठी जी आदिवासी मला जोडलेली आहे. आमच्या सचिव साहेबांचं असं आहे की आधी केले मग सांगितले, अगोदर इमारत बांधली आणि नंतर प्रस्ताव टाकले. असे एक आलं का आपल्या नियत वैमानानुसार एका जबाबदारीने भरवलेल्या
अभिमानाचा समारोह आहे. खरं पाहिलं तर हा सोहळा आपल्यासाठी अतिशय दुःखद आहे, कारण की हा सोहळा पूर्णपणे भावनेने भरलेला आहे. माननीय प्राचार्य पार्टीकर सरांनी आधी यांच्या महाविद्यालयामध्ये ITI येथे 10 वर्ष नोकरी केली आणि नंतर छत्रपती गणेश क्रीडा येथे 22 वर्ष त्यांनी आपली सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने बजावलेली आहे. म्हणजे जवळजवळ 32 वर्ष त्यांनी अध्यापनाचे कार्य केलेले आहे. या 32 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अतुलनीय असे अध्यापनाचे काम करून आपले कौशल्य दाखवलेले आहे. त्यांच्या गणेशराव यांनी